प्रेमाला विरोध करत असल्याने मुलीनंच प्रियकराच्या मदतीने आईवडिलांची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे। पोलिसांनी 24 तासात या प्रकरणाचा छडा लावत ऐश्वर्या चंपाती आणि तिचा प्रियकर इखलाक खान या दोघांना अटक केली आहे। नागपुरातल्या घटनेनं खळबळ, प्रेमासाठी काढला आई-वडिलांचा काटा, प्रियकराच्या मदतीने मुलीचं दुष्कृत्य। देशात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न पडतोय, कारण लग्नाला विरोध केल्यानं नागपुरात मुलीनंच आई-वडिलांचा काटा काढलाय। प्रियकराच्या मदतीने या करंट्या मुलीनं आई-वडिलांचा खून केलाय। ऐश्वर्या चंपाती असं या मूर्ख मुलीचं नाव आहे। ऐश्वर्या 8 महिन्यांची असतानाच तिच्या आई-वडिलांचा अपघातात निधन झालं, त्यामुळे चंपाती दाम्पत्यानं तिला दत्तक घेतलं। ऐश्वर्या 8वीत असताना तिचे इखलाक सोबत प्रेमसंबंध असल्याची कुणकुण शंकर यांना लागली होती, त्यामुळे त्यांनी दत्तवाडीतील घर विकून पुण्यात शिफ्ट व्हायची तयारी केली होती। ऐश्वर्याला हे कळल्यावर तिनं इखलाक सोबत मिळून आई वडिलांचा खून करायचं ठरवत सुनियोजित प्लान केला। त्याच्यात निष्पन्न झालं की जे त्यांची दत्तक मुलगी आहे प्रियंका चंपाती, हिने जे आहे स्वतःच्या आईवडिलांचा जे आहे खुनाचा कट रचला आणि जे आहे मोहम्मद अखलाक याच्यासोबत मिळून जे आहे त्या शंकर चंपाती आणि सीमा चंपाती यांची राहत्या घरी हत्या केली आणि जे आहे त्याच्यात काही कॅश आणि दागिनेसुद्धा लंपास केले। तर त्याच्यामध्ये जे आहे दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। प्रेम माणसाला जगण्याचा अर्थ देतं, पण प्रेमात आंधळ होऊन आपल्याच आई वडिलांचा खून करणाऱ्या पोरीला काय म्हणावं। अनाथ मुलीला आधार देणाऱ्या पालकांचा अशा पद्धतीनं काटा काढणाऱ्या मुलीविरोधात संताप व्यक्त केला जातोय। कॅमेरामन अनिल ठाकरेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।